हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू ऑल ऑफ यू. आय एम मिस सीमा लांडगे. आजच्या लेक्चरमध्ये आपण तुम्हाला तुमच्या सिलेबसमध्ये एक पॉईंट आहे प्रपोजल फॉर्म्स म्हणून. लास्ट जो टॉपिक असेल रिस्क मॅनेजमेंटचा, त्यामध्ये कस्टमरचे सर्व्हिसेस तुम्हाला दिलेले आहेत वेगवेगळे. त्यामध्ये प्रपोजल फॉर्म, फिलिंग ऑफ प्रपोजल फॉर्म असा एक पॉईंट आहे त्यामध्ये. सो तो आपण आज बघणार आहोत. प्रपोजल फॉर्म म्हणजे काय, किंवा प्रपोजल फॉर्म हा कोण फिल करतं, किंवा कोण प्रस्ताव अर्ज हा भरून देत असतं. ओके, किंवा प्रस्ताव अर्जामध्ये कोणकोणते पॉईंट्स येतात, किंवा मुद्दे हे प्रस्ताव अर्जामध्ये कोणकोणते असावे लागतात. ओके, सो प्रपोजल फॉर्म म्हणजे प्रस्ताव अर्ज जो की विमेदाराला, विमा कंपनीला भरून द्यावा लागत असतो विमा उतरवण्यासाठी. ओके, जर एखादा विमा घ्यायचा असेल किंवा विमा हा काढायचा असेल, मग तो कोणताही विमा असेल, लाईफ इन्शुरन्स असेल किंवा आपल्या मालाचा विमा काढायचा असेल, मालमत्तेचा काढायचा असेल, कोणताही विमा उतरवण्याच्या अगोदर विमेदाराला एक प्रस्ताव अर्ज हा विमा कंपनीला भरून देणं बंधनकारक असतं. ओके, आता प्रपोजल फॉर्म्सची व्याख्या यामध्ये तुम्हाला काय सांगितलं आहे, विमाधारक व विमा कंपनी यांच्यामध्ये जीवन विमा करारासाठी आवश्यक असलेला फॉर्म हा सर्वात महत्त्वाचा आणि मूलभूत दस्तऐवज आहे. बघा, जो काही विमा करार केला जातो विमा कंपनी आणि विमाधारक या दोघांच्या मते जीवन विमा करारासाठी आवश्यक असणारा दस्तऐवज कोणता, तर तुम्हाला माहिती असलं पाहिजे की सर्वात महत्त्वाचा आणि आवश्यक असणारा दस्तऐवज म्हणजेच प्रस्ताव अर्ज किंवा प्रपोजल फॉर्म. ओके, या प्रस्ताव अर्जामध्ये विमाधारकाची मूलभूत माहिती, जसं की जो विमाधारक असेल किंवा विमादार असेल, त्या विमादाराची किंवा विमाधारकाची त्या विमाधारकाची मूलभूत माहिती, जी बेसिक इन्फॉर्मेशन येते. बेसिक इन्फॉर्मेशनमध्ये काय येत असतं, त्याचा पत्ता असेल, तो कुठं राहतो त्याचा मेन ॲड्रेस असेल, पत्ता असेल त्याचं वय किती आहे ते वय असेल, त्याचबरोबर वय जर सांगत असेल तर वयाबरोबर वयाचा दाखला त्याला जोडणं अतिशय आवश्यक आहे. विमा कंपनी ही विमाधारकाला वयाचा पुरावाही नक्कीच मागत असते. ओके, त्यानंतर त्याचं नाव काय आहे, त्याचं खरं नाव तिथं द्यावं लागतं. ओके, त्यानंतर त्या विमाधारकाचं शिक्षण किती आहे, त्याचा व्यवसाय किती आहे, त्याच्या घरामध्ये अगोदर किती जणांनी विमा घेतलेला आहे, किंवा जो विमा त्याला उतरवायचा आहे ज्या मालमत्तेचा, त्या मालमत्तेचं वर्णन कशा पद्धतीचं आहे, त्याच्या घरामध्ये किती सदस्य आहेत, किती सदस्यांनी अगोदर विमा घेतला होता, आणि कोणत्या सदस्याला कोणता आजार आहे, इत्यादी सर्व माहिती, बेसिक मूलभूत इन्फॉर्मेशन ही विमाधारकाची त्या प्रस्ताव अर्जामध्ये असणं अतिशय आवश्यक आहे. आणि इत्यादी माहितीचा समावेश हा तिथं केला जातो. यामध्ये व्यक्तीच्या वैद्यकीय इतिहासाचा समावेशसुद्धा असतो. बघा, वैद्यकीय इतिहास म्हणजेच या अगोदर व्यक्तीला कोणता आजार होता का, आणि जर कोणता आजार असेल तर किती दिवसाचा आजार होता, त्याचे औषधोपचार कुठं केले, कोणत्या डॉक्टरकडे केले, या डॉक्टरांचं त्या अर्ज, त्याचबरोबर जे काही त्या व्यक्तीला आजार असतील त्या आजारांची इन्फॉर्मेशन इत्यादी सर्व इन्फॉर्मेशन विमा कंपनी ही विमाधारकाकडून घेत असते. ओके, त्यामध्ये वर्णन बघा काय सांगितलं आहे, जीवन विमा कंपनी प्रस्ताव फॉर्म्सच्या आधारे पॉलिसी देत असते. जीवन विमा कंपनी जी असेल ती प्रस्ताव फॉर्म्सच्या आधारे काय करत असते, विमा पॉलिसी ही विमाधारकाला देत असते. त्यामुळं जो काही जीवन विमा उतरवण्यासाठी विमाधारक येईल कंपनीकडे, त्या येणाऱ्या विमाधारकाकडून जो काही प्रस्ताव अर्ज भरून घेतला जाईल, आणि जी काही इन्फॉर्मेशन, जी काही माहिती त्या प्रस्ताव अर्जामध्ये लिहिलेली असेल ती माहिती सत्य असणं अतिशय आवश्यक असतं. जर या माहितीमध्ये जर थोडं जरी काही खोट्या प्रमाणामध्ये किंवा फसवणूक जर विमा कंपनीला आढळून आली, तर त्या क्षणी विमा कंपनी विमा करार हा रद्द करत असते, आणि जे हप्ते तुम्ही भरलेले आहेत ते हप्तेसुद्धा तुम्हाला परत दिले जात नाहीत. सो विमा कंपनी आणि विमाधारक यांच्यामध्ये एक काम करणारी व्यक्ती असते. विमा कंपनीनं विमा कंपनीकडून
एक व्यक्ती विमाधारक आणि विमा कंपनी यांच्यामध्ये काम करणारी असते, जी की विमा कंपनीनं नेमलेली असते. त्याला आपण विमा एजंट असं म्हणत असतो, विमा प्रतिनिधी असं म्हणत असतो. आणि विमेदाराने ती सर्व माहिती प्रस्ताव अर्जावरची विमा एजंटला सांगणं अतिशय आवश्यक आहे आणि ती सत्य असणं आवश्यक आहे. आणि ज्या पद्धतीनं माहिती ही विमेदार सांगत असतो त्या पद्धतीनं त्या पद्धतीनं त्या प्रस्ताव अर्जामध्ये विमा प्रतिनिधी काय करत असतो, माहिती ही भरत असतो. जो प्रस्ताव अर्ज भरावा लागतो तो कोणत्याही विमा कार्यालयामध्ये किंवा कोणत्याही विमा एजंटकडे उपलब्ध असतो. जीवन विमा कंपनी प्रस्ताव फॉर्म्सच्या आधारे पॉलिसी देत असते. बघा, लाईफ इन्शुरन्स हा जर घ्यायचा असेल तुम्हाला तर त्याच्यासाठी तुम्हाला प्रपोजल फॉर्म फिल करणं अतिशय आवश्यक असतं. त्याशिवाय तुम्हाला कोणतीही कंपनी लाईफ इन्शुरन्स देत नाही. आपण आणि जीवन विमा कंपनीमधील जीवन विमा करारासाठी कंपनीमधील जीवन विमा कार्यासाठी फॉर्म्स ही सर्वात मूलभूत आवश्यक आहे. बघा, जीवन विमा करार जर करायचा असेल, कॉन्ट्रॅक्ट जर करायचा असेल कंपनीबरोबर तर तुम्हाला प्रपोजल फॉर्म हा अतिशय आवश्यक आहे. प्रस्ताव अर्ज हा अतिशय आवश्यक आहे. तो भरून देणं अतिशय आवश्यक आहे. ओके, हे पूर्ण करण्यासाठी प्रपोजर जर जीवन विमा सल्लागाराची मदत घेऊ शकतो. बघा, जो प्रपोजर असेल म्हणजेच प्रपोजर देणारा, ओके, म्हणजेच विमाधारक हा हे काम पूर्ण करण्यासाठी विमा सल्लागाराची मदत घेऊ शकतो. विमा सल्लागार म्हणजेच तुम्ही विमा प्रतिनिधीसुद्धा धरू शकता. आणि विमा प्रतिनिधी हा विमा कंपनीनं आपल्याकडून काम करण्यासाठी नेमलेला असतो. त्याने ते पूर्ण केले पाहिजे. ओके, प्रपोजल फॉर्ममध्ये प्रस्तावकाची आणि विमाधारकाची मूलभूत माहिती विचारली जाते. यात प्रस्तावक जो असेल त्याचं नाव, त्याचं वय, त्याचा पत्ता, शिक्षण आणि रोजगाराचा तपशील हा मोठ्या प्रमाणावर असतो. प्रपोजल फॉर्ममध्ये खात्रीशीरपणे आयुष्याच्या वैद्यकीय इतिहासाची माहिती देखील एकत्रित केली जात असते. काय सांगितलंय? प्रपोजल फॉर्ममध्ये खात्रीशीरपणे आयुष्याच्या वैद्यकीय इतिहासाची माहिती देखील एकत्र केली जात असते. आयुष्यातील कुटुंबाच्या आरोग्याच्या स्थितीशी निगडीत प्रश्न आहेत. विमाधारकाला अनुक्रमे विमा भरण्याची क्षमता आणि विम्याची आवश्यकता याबद्दल संतुष्ट करण्यासाठी प्रपोजर आणि विमा उतरवलेल्या आयुष्याने आपल्या उत्पन्नाचा प्रस्ताव फॉर्ममध्ये उल्लेख करावा लागतो. प्रस्ताव फॉर्म विमा कंपनीला विमा पॉलिसीच्या संदर्भात सर्व संभाव्य जोखमीची गणना करण्यास मदत करत असतो. म्हणूनच प्रीमियम रक्कम ही ठरवली जात असते. आता ह्यामध्ये बघा, विमा हमी दिलेली सरेंडर मूल्य, विमा उत्पादकता, विमा उद्योगासंदर्भात प्रत्येक विक्रीचा कर्मचाऱ्याने विक्री केलेल्या पॉलिसी आणि कराराची रक्कम उत्पादकता असं म्हणतात. पूर्व परिभाषा पुनर्स्थापन विलंब झाल्यावर विमा पॉलिसी ठेवण्याची ही प्रक्रिया पुनर्स्थापन म्हणून ओळखली जाते. पुढील परिभाषा संबंधित व्याख्या अपघाती मृत्यू बेनिफिट आणि तोडफोड पॉलिसीधारक अपघातग्रस्त मृत्यू बेनिफिट आणि मोडतोड करणे हा अतिरिक्त फायदा आहे. जोखमीचे मूल्यमापन, जोखीम मूल्यांकन ज्याला अंडररायटिंग देखील म्हटलं जातं, विमाधारकाकडून मूल्यमापन करण्यासाठी आणि म्हणून वापरली जाणारी पद्धत सेटलमेंट पर्यायाच्या अंतर्गत जीवन विमा पॉलिसीधारक दिलेली मुदतपूर्वीची रक्कम दिली जात असते. प्रतिकूल निवड ही एक घटना आहे ज्यात विमाधारकास तोटा होण्याच्या संभाव्यतेचा सामना हा जास्तीत जास्त करावा लागत असतो. तर पुनर्विमा, जेव्हा एखादी विमा कंपनी दुसऱ्या विमा कंपनीबरोबर पुनर्विमा करारामध्ये प्रवेश करते तेव्हा दिनांक प्रथम विना अनुदानित प्रीमियम पॉलिसी धारकाद्वारे प्रीमियम पेमेंट्सवर प्रथमच डिफॉल्टला फर्स्ट अनपेड प्रीमियम म्हणतात.
वर्णन करणे. अंतस्थापित मूल्य, एम्बेड केलेले मूल्य म्हणजे निव्वळ मालमत्ता मूल्य आणि आयुर्विम्याच्या भविष्यातील नफ्याच्या विद्यमान मूल्याची बेरीज. नुकसान भरपाई. नुकसान भरपाई म्हणजे एका पक्षाकडून नुकसान भरपाईची भरपाई. देणगी. स्थगित संपादन किमतीच्या मुदतीमध्ये नवीन व्यवसायाचे अधिग्रहण करण्यात आलेले खर्च पुढे ढकलण्याची प्रथा. सामान्य विमा. जीवन विम्याच्या कक्षेत न येणाऱ्या विमा करारास सामान्य विमा असं म्हटलं जातं. ओके. सो हे आपण काय बघतोय, प्रपोजल फॉर्म. ओके. त्याचबरोबर पुस्तकामध्ये सुद्धा आपल्याला प्रपोजल फॉर्म्सची इन्फॉर्मेशन बऱ्यापैकी दिलेली आहे. सो त्यामध्ये बघा, प्रस्ताव अर्ज हा अतिशय महत्त्वाचा आहे लाईफ इन्शुरन्समध्ये. जर तुम्हाला आयुर्विमा जर उतरवायचा असेल, आयुर्विम्याचा करार जर करायचा असेल, तर तुम्हाला प्रपोजल फॉर्म हा अतिशय आवश्यक आहे. त्यामध्ये काय सांगितलं आहे, आयुर्विमा उतरवण्यामध्ये पहिली अवस्था म्हणजे आयुर्विम्याचा प्रस्ताव भरणे होय. लक्षात घ्या, यातील MCQ तुम्हाला विचारले जाणार आहेत एक्झामसाठी. आपली जी COCची एक्झाम होणार आहे त्यामध्ये तुम्हाला यातील MCQ असणार आहेत. सो व्यवस्थित लक्ष द्या. आयुर्विमा उतरवण्यामध्ये पहिली अवस्था म्हणजे आयुर्विम्याचा प्रस्ताव अर्ज भरणे होय. आयुर्विमा महामंडळाकडे उपलब्ध असणाऱ्या छापील प्रस्ताव अर्जात आयुर्विम्यासाठीचा प्रस्ताव हा करावा लागत असतो. बघा, जे काही आयुर्विमा महामंडळ असेल त्यांच्याकडे प्रस्ताव अर्ज हा छापील स्वरूपामध्ये असतो आणि तो छापील स्वरूपामध्ये असणारा प्रस्ताव अर्ज हा विमेदाराला काय करावं लागत असतो, लिखित स्वरूपामध्ये लिहून द्यावा लागत असतो. ओके. तसेच असे प्रस्ताव अर्ज सर्व विमा प्रतिनिधींकडे सुद्धा उपलब्ध असतात. बघा काय सांगितलंय, तसेच असे सर्व छापील अर्ज प्रस्ताव हे सर्व विमा कंपनीकडे, विमा महामंडळाकडे, त्याचबरोबर विमा एजंट्सकडे, विमा प्रतिनिधींकडे अवेलेबल असतात. ओके. प्रस्ताव अर्ज पूर्ण भरून तो आयुर्विमा प्रतिनिधीमार्फत आयुर्विमा महामंडळाकडे पाठवावा लागत असतो. बघा, प्रस्ताव अर्ज पूर्ण भरून तो प्रस्ताव अर्ज आयुर्विमा प्रतिनिधीमार्फत आयुर्विमा महामंडळाकडे पाठवावा लागत असतो. आयुर्विमा प्रतिनिधी आयुर्विमा घेऊ इच्छिणाऱ्या व्यक्तीस आयुर्विमा घेऊ इच्छिणाऱ्या व्यक्तींना आयुर्विमा प्रस्ताव अर्ज भरण्यास मदत करत असतो आणि बहुतेक वेळा विमा प्रतिनिधीच हा अर्ज भरत असतो. बहुतेक वेळा विमा प्रतिनिधी काय करत असतो, हा अर्ज भरत असतो. विमा घेऊ इच्छिणाऱ्या व्यक्तीने फक्त विमा प्रस्ताव अर्जावर सह्या करायच्या असतात. काय सांगितले, विमा घेऊ इच्छिणारी जी व्यक्ती असेल त्या व्यक्तीने फक्त विमा प्रस्ताव अर्जावर सह्या करायच्या असतात. प्रस्ताव अर्ज भरताना विमा घेऊ इच्छिणाऱ्या व्यक्तीने विमा प्रस्तावासाठी आवश्यक असणारी सर्व वस्तुनिष्ठ माहिती ही सत्य व पूर्ण विमा प्रतिनिधीला सांगणं अतिशय आवश्यक आहे. विमा प्रतिनिधीने विमेदारास काही बाबींविषयी माहिती विचारली तर नाही तरीही ती माहिती विमा प्रस्तावाच्या दृष्टीने अतिशय आवश्यक आणि वस्तुनिष्ठ ठरत असते. त्यामुळं ती माहिती सत्य असणं
गरजेचं आहे. सामान्यपणे विमा प्रतिनिधी विमा प्रस्ताव अर्जामधील बघा सामान्यपणे विमा प्रतिनिधी विमा प्रस्ताव अर्जामधील सर्व प्रश्न विमेदारास विचारून माहिती लिहून घेत असतो. सामान्यपणे विमा प्रतिनिधी विमा प्रस्ताव अर्जामधील सर्व प्रश्न विमेदारास विचारून माहिती लिहून घेत असतो. विम्याचा प्रस्ताव अर्ज हा 2 भागात विभागलेला असतो. लक्षात घ्या, तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. विमा प्रस्ताव अर्ज हा 2 भागांमध्ये विभागलेला असतो. आता 2 भागांमध्ये विभागलेला असतो म्हणजे काय, तर त्यामध्ये पहिला भाग जो असतो तो विम्यासाठी करावयाचा अर्ज असतो. बघा, विम्याचा प्रस्ताव अर्ज 2 भागात विभागलेला असतो. त्यामध्ये पहिल्या भागामध्ये विम्यासाठी जो काही अर्ज करायचा आहे ते असतं त्यामध्ये. त्यामध्ये विमेदाराचं नाव, विमेदाराचा पत्ता, विम्याची मुदत किती असणार आहे, विम्याची रक्कम किती असणार आहे, विमा हप्त्याची मुदत किती असणार आहे, विमेदाराची जन्मतारीख किती आहे, त्याचबरोबर जन्मतारीख, त्याचबरोबर विमेदाराचं वय किती आहे, विमेदाराचा वयाचा दाखला कुठे आहे, त्याचबरोबर विमेदार जो काही विमा उतरवणार आहे त्यासाठी तो विम्याचा वारस कोण ठेवणार आहे, त्या वारसाचं नाव काय आहे, विमेदाराने पूर्वी जर विमा घेतला असेल तर त्या विम्याची माहिती, त्याचबरोबर विमेदार हा भूदल, नौदल किंवा वायुदलामध्ये जर नोकरीला असेल किंवा पुढे जाऊन त्याची जर तिथं नोकरी करण्याची इच्छा असेल तर त्याची ही माहिती तिथं प्रतिनिधीला लिहावी लागत असते. काय सांगितलं यामध्ये, विमा प्रस्ताव अर्ज हा 2 भागामध्ये विभागलेला असतो. त्यातील पहिला भाग म्हणजे विम्यासाठी करायचा अर्ज. त्यामध्ये विमादाराचे नाव असेल, त्यानंतर विम्याची मुदत किती आहे, विमेदाराचं नाव काय आहे, विमेदाराचा खरा ॲड्रेस काय आहे, खरा पत्ता काय आहे, त्यानंतर विम्याची रक्कम किती असणार आहे, जो विमेदार विमा उतरवणार आहे त्याच्या विम्याची रक्कम किती असणार आहे, त्यानंतर विमा हप्त्याची मुदत किती असणार आहे, त्याला विमा हप्ता किती मुदतीनं भरण्यासाठी सांगितला जाणार आहे. जर त्याला महिन्याने भरण्यासाठी सांगितलं असेल तर दर महिन्याला त्याला विमा हप्ता भरावा लागेल किंवा त्याच्या इच्छेने विमेदार हा स्वतःच्या इच्छेने विमा हप्ता हा निवडू शकत असतो. मग तो दर महिन्याचा विमा हप्ता घेऊ शकतो किंवा 3 महिन्यातून एकदाचा विमा हप्ता घेऊ शकतो किंवा 6 महिन्यातून एकदाचा किंवा वर्षातून एकच. या पद्धतीनं तो त्याच्या योग्यतेने त्याच्या सोयीने विमा हप्ता हा निवडत असतो. मग त्यामध्ये विमा हप्त्याची मुदत काय असणार आहे, विमेदाराची जन्मतारीख किती आहे, जन्मतारखेवरूनच विमेदाराचं वय किती आहे, मग विमेदाराचं वय XYZ काय असेल तेवढं असेल तर मग विमेदाराच्या वयाचा दाखला त्यांना लागणार असतो. त्याचबरोबर विमेदार हा विमा उतरवणार आहे, त्यानंतर तो वारस कुणाला लावणार आहे, त्या वारसाचं नाव काय आहे, त्या वारसाची सगळी माहिती तिथे लिहावी लागत असते. त्यानंतर विमेदाराने अगोदर जर कोणता विमा उतरवलेला असेल किंवा घेतला असेल तर त्याची संपूर्ण माहिती इथं द्यावी लागत असते. त्यानंतर विमेदार जर भूदल, नौदल किंवा वायुदलात नोकरी करत असेल तर त्याचीही माहिती इथं लिहावी लागत असते किंवा पुढे जाऊन त्याला जर नोकरी करण्याची इच्छा जर तिथं असेल तर त्याचीही माहिती इथं लिहावी लागत असते. प्रस्ताव अर्जाचा हा झाला पहिला भाग. प्रस्ताव अर्ज हा 2 भागामध्ये विभागलेला असतो. तुम्हाला विचारलं जाऊ शकतं एक्झाममध्ये की प्रस्ताव अर्ज किती भागामध्ये विभागलेला असतो, तर आन्सर असेल प्रस्ताव अर्ज 2 भागामध्ये विभागलेला असतो. प्रस्ताव अर्जाच्या पहिल्या भागामध्ये विमेदाराची मूलभूत इन्फॉर्मेशन असते, मूलभूत माहिती दिलेली असते. त्यानंतर प्रस्ताव अर्जाचा दुसरा भाग. प्रस्ताव अर्जाच्या दुसऱ्या भागामध्ये विमेदारविषयीची वैयक्तिक माहिती असते. बघा, विमेदाराची वैयक्तिक माहिती इथं घेतली जाते. यामध्ये हा भाग स्वतः विमेदाराने भरायचा असतो. यामध्ये बघा काय सांगितलं आहे, विमेदाराचा जो पहिला भाग असेल म्हणजे विमेदार प्रस्ताव अर्ज जो भरणार आहे त्यामध्ये 2 भाग सांगितलेत. त्यामध्ये पहिला भाग, त्यामध्ये विमेदाराचं नाव, पत्ता, त्याची मुदत, विम्याची जन्मतारीख, वारस कोण असेल, अगोदर विमा घेतला आहे का, विमा हप्त्याची रक्कम किती असेल याची माहिती असते. आणि प्रस्ताव अर्जाच्या दुसऱ्या भागामध्ये विमेदाराविषयीची वैयक्तिक माहिती इथं घेतलेली असते. यामध्ये हा भाग स्वतः विमेदारांनी भरायचा असतो कारण ती इन्फॉर्मेशन वैयक्तिक असते आणि ती खरी असणं अतिशय आवश्यक असतं. परंतु विमा प्रतिनिधी विमेदाराकडून माहिती घेऊन, बघा, विमा प्रतिनिधी विमेदाराकडून माहिती घेत असतो आणि
विमा प्रतिनिधी हा काय करतो, विमेदाराकडून माहिती घेतो डिटेल्समध्ये आणि ती इन्फॉर्मेशन स्वतः लिहितो. तपशील तो काय करतो, तो लिहित असतो. ओके. त्यात विमा घेणाऱ्याचं नाव बघा, जी व्यक्ती विमा घेणार आहे त्या व्यक्तीचं नाव, त्याच्या कुटुंबाचा इतिहास, त्यामध्ये त्याची आई वडील व भाऊ बहीण यांची शारीरिक प्रकृती कशी आहे, त्यापैकी कोणास मृत्यू आला आहे का, मग तो मृत्यू जर आलेला असेल तर त्याचं कारण काय असेल. ओके. घरामध्ये किती लोक आहेत, कोण आजारी आहे का, मग आजारी आहे म्हटल्यानंतर कोणता आजार आहे, त्याचं कारण काय आहे, आणि जर कारण असेल, आजारी असेल, मग त्याची ट्रीटमेंट औषधोपचार कुठं केले जातात, कोणत्या डॉक्टरकडे केले जातात, याची सर्व माहिती. त्याचबरोबर घरातील एखाद्या वृत्तीला मृत्यू आला आहे का, मग त्याच्या मृत्यूची कारणं काय आहेत, विमेदाराच्या शरीरावरती खुणा किती आहेत. ओके. जर असणाऱ्या खुणा ह्या कशा पद्धतीच्या आहेत, जर विमेदाराला एखादा गंभीर जर आजार असेल तर त्या आजाराची माहिती, त्याचबरोबर विमेदाराला जर वेगवेगळ्या सवयी असतील तर त्या सवयी कोणकोणत्या आहेत, कशा पद्धतीच्या आहेत, त्याची माहिती इथं घ्यावी लागत असते. त्याचबरोबर विमेदार हा व्यवसाय कोणता करतो, कोणत्या पद्धतीचा व्यवसाय आहे विमेदाराचा, त्याला कोणत्या पद्धतीचा व्यवसाय करायला आवडतं किंवा कोणत्या पद्धतीचा व्यवसाय तो स्वतः करत आहे, त्याच्या घरातील लोक कोणत्या पद्धतीचा व्यवसाय करतात, वेगवेगळ्या पद्धतीचा व्यवसाय जर व्यक्ती करत असेल तर त्या सर्वांची माहिती तिथे येते. त्याचबरोबर विमेदार हा स्वतः कोणता व्यवसाय करतो किंवा त्याला कोणत्या पद्धतीचा व्यवसाय करायला आवडतो. त्याचबरोबर विमेदाराचा अपघात वगैरे काय झालेला आहे का, अपघात जर झालेला असेल तर केव्हा अपघात झाला, कधी अपघात झाला, त्या अपघातामध्ये त्याला किती प्रमाणामध्ये इजा झाली होती, इजा झाल्यानंतर तुम्ही त्याचा औषधोपचार कोणत्या डॉक्टरांकडे केले होते, या सर्वाची माहिती प्रस्ताव अर्जाच्या दुसऱ्या भागामध्ये द्यावी लागत असते. तशीच ही सर्व माहिती स्वच्छ आणि सत्य असणं अतिशय आवश्यक असतं. बघा, प्रस्ताव अर्जाच्या दुसऱ्या भागामध्ये दिली जाणारी माहिती ही स्वच्छ आणि सत्य असणं अतिशय आवश्यक असतं. या दोन्ही भागांमध्ये प्रस्ताव अर्ज हा विभागलेला असून यामध्ये सर्व माहिती ही प्रस्ताव अर्जाची व्यवस्थित आणि सुरळीत असणं अतिशय आवश्यक आणि अतिशय गरजेचं आहे. ओके. सो या पद्धतीनं आपल्याला काय सांगितलं आहे की प्रस्ताव अर्ज म्हणजे काय किंवा प्रस्ताव अर्जामध्ये कोणती इन्फॉर्मेशन येत असते, काय सांगितलं आहे मी तुम्हाला अगोदरसुद्धा सांगितलं आणि आत्तासुद्धा सांगितलं. 2 पॉईंट्समध्ये आपण प्रस्ताव अर्ज बघितला आहे. या अगोदरसुद्धा एक लेक्चर आपण प्रस्ताव अर्जावरती बघितलं आहे. सो त्यामध्ये प्रस्ताव अर्ज हा जास्तीत जास्त गरजेचा कशासाठी असतो, जर तुम्ही आयुर्विमा उतरवणार असाल तर तुम्हाला प्रस्ताव अर्ज हा जास्तीत जास्त गरजेचा आणि महत्त्वाचा असतो. ओके. आयुर्विमा करार हा विदाऊट प्रस्ताव अर्जाचा होऊ शकत नाही. मग प्रस्ताव अर्ज कुठून घ्यायचा, तर प्रस्ताव अर्ज हा आयुर्विमा महामंडळाच्या कार्यालयामध्ये उपलब्ध असतो किंवा तिथं तो मिळतो, तो छापील स्वरूपामध्ये असतो किंवा तो विमा प्रतिनिधींकडे सुद्धा आपल्याला उपलब्ध होतो. ओके. आता त्यामध्ये माहिती भरायची आहे, तर ती माहिती कोण भरत असतं, विमेदाराकडून विमा प्रतिनिधी माहिती विचारून घेतो आणि तो स्वतः तो तपशील भरत असतो. ओके. की जेणेकरून प्रस्ताव अर्ज हा चुकू नये. तर प्रस्ताव अर्जाची माहिती जी दिली जाते ती माहिती 2 विभागामध्ये विभागलेली असते. त्याचबरोबर प्रस्ताव अर्जच हा 2 भागामध्ये विभागलेला असतो. बघा, पहिला प्रस्ताव अर्ज त्यामध्ये विमेदाराविषयी असणारी मूलभूत माहिती असते आणि दुसऱ्या भागामध्ये जी माहिती दिलेली असते ती माहिती कशी असते, तर ती माहिती पूर्णतः कशी असते, विमेदाराची वैयक्तिक माहिती असते. या पद्धतीने आपण काय पाहिलं की प्रपोजल फॉर्म म्हणजेच प्रस्ताव अर्ज. ओके. प्रस्ताव अर्ज म्हणजे काय, प्रस्ताव अर्जामध्ये कोणती माहिती येते हे आपण आज इथं पाहिलेलं आहे. अतिशय सोपं आहे. एक्झाममध्ये प्रश्न जरी विचारले तर अतिशय सोपे असणार आहेत. प्रस्ताव अर्ज म्हणजे काय तुम्ही या अगोदर फर्स्ट इयरला सुद्धा शिकलाय इन्शुरन्स या विषयामध्ये. ओके. आणि आपला आता जे आपण बघतोय ते आहे आपलं COC इन्शुरन्स. सो थोडाफार चेंज आहे किंवा त्यापेक्षाही अतिशय सोपं आहे असं इथं म्हटलं तरी चालून जाईल. अतिशय सोप्या इझी लँग्वेजमध्ये तुम्हाला प्रस्ताव अर्ज म्हणजे काय हे तुम्हाला एक्सप्लेन केलेलं आहे. प्रस्ताव अर्जच नाही तर
प्रत्येक कंटेंट हा तुम्हाला अतिशय इझी लँग्वेजमध्ये मी स्वतः एक्सप्लेन केलेला आहे की जेणेकरून तुम्हाला व्यवस्थित लिहिता येईल एक्झाममध्ये. लक्षात घ्या, प्रस्ताव अर्ज हा कोणत्या विम्यामध्ये जास्तीत जास्त आवश्यक असतो? तर प्रस्ताव अर्ज हा जास्तीत जास्त आवश्यक असतो कोणत्या विम्यामध्ये? तर आयुर्विम्यामध्ये. जर तुम्हाला लाईफ इन्शुरन्स कॉन्ट्रॅक्ट जर करायचा असेल, लाईफ इन्शुरन्स जर उतरवायचा असेल, घ्यायचा असेल, तर तुम्हाला डेफिनेटली तिथं काय करावं लागणार आहे? प्रस्ताव अर्ज हा भरून द्यावा लागणार आहे. मग प्रस्ताव अर्ज जो तुम्हाला भरून द्यायचा आहे तो प्रस्ताव अर्ज कशा स्वरूपात असतो? तो छापील स्वरूपामध्ये तुम्हाला भरून देणं आवश्यक आहे, लिखित स्वरूपामध्ये. मग तो तुम्ही विमा एजंटकडून घेऊन विमा एजंटला आपली सर्व माहिती देऊन विमा एजंट तो व्यवस्थित प्रस्ताव अर्ज भरून तुम्हाला देऊ शकतो. आणि तो भरलेला अर्ज विमा प्रतिनिधी काय करतो? आयुर्विमा महामंडळाकडे देत असतो. त्यानंतर त्या प्रस्तावाची वैद्यकीय तपासणी ही केली जात असते. त्याचबरोबर त्या प्रस्तावाबरोबर विमा प्रतिनिधीचा अहवालसुद्धा विमा प्रतिनिधीला देणं तिथं आवश्यक असतं. म्हणजे बघा, तुम्हाला जर आयुर्विमा उतरवायचा असेल तर प्रस्ताव फॉर्म तुम्हाला प्रपोजल फॉर्म हा भरणं अतिशय आवश्यक आहे. आणि प्रपोजल फॉर्ममध्ये तुम्ही जी काही माहिती देणार आहात ती माहिती तुमची पूर्णतः सत्य माहिती असणं अतिशय आवश्यक आहे की जेणेकरून पुढे जाऊन जर त्या माहितीमध्ये जर काही फसवणूक विमा कंपनीला आढळून आली तर त्या फसवणुकीवरती विमा कंपनी काय करू शकते? कायदेशीर कारवाई करू शकते. आणि त्या कायदेशीर कारवाईमध्ये तुमचा हा विमा कंपनीबरोबर असलेलं रिलेशन जे आहे ते तिथं खराब होण्याची शक्यता असते. त्याचबरोबर तुमचं विमा कंपनीबरोबर असणारं रिलेशन तिथं खराब होणारच. आणि दुसरं काय होऊ शकतं? तर विमा कंपनी तुमच्याबरोबर केलेला करार तिथं रद्द करू शकते फसवणुकीखाली. ओके, ती काय करू शकते? तुमच्याबरोबर केलेला करार तिथं रद्द करू शकते. आणि जर तिथं रद्द केला करार तर तुम्ही जे काही हप्ते तुमचे भरलेले आहेत तर त्या हप्त्यातील तुम्हाला 1 रुपयासुद्धा विमा कंपनी परत देत नाही. ओके, सो त्यासाठी प्रस्ताव अर्ज भरताना जी काही माहिती तुम्ही विमेदाराला विमा प्रतिनिधीला देणार आहात ती सत्य असणं अतिशय आवश्यक आहे. ओके, बघा काय सांगितलंय, जे काही माहिती तुम्ही देणार आहात ती माहिती तुमची पूर्णतः सत्य असणं अतिशय आवश्यक आहे. ओके, थँक्यू.